तर पिंपरी चिंचवडच्या मोशीमध्ये पावसाच्या जोरदार माऱ्यामुळे एक इमारतच कोसळली। या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अंदाजे 15 ते 16 व्यक्ती अडकल्याची भीती व्यक्त होते आहे। या दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, अग्निशमन दल, बचाव पथकं आणि लष्करानं सुद्धा तातडीनं घटनास्थळी धाव घेतली। युद्ध पातळीवरती इथे मदत आणि बचाव कार्य सुरू आहे। या घटनेचं गांभीर्य ओळखून राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे तातडीनं नाशिकवरनं पुण्याकडे निघाले। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची ही इमारत आहे। या इमारतीचा अख्खा एक भाग धसलेला आहे आणि या इमारतीच्या खाली 15 ते 16 जण अडकल्याची भीती व्यक्त होते। युद्ध पातळीवरती इथे बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली आहे। दोन तीन दिवसापासून प्रचंड मोठा पाऊस पडतोय। त्याच्यामुळे तो जो SLF जो साचलेला होता मोठा साठा, त्याच्यात काही भाग लँडस्लाईड सारखा तो या प्रशासकीय इमारतीवरती कोसळला आणि प्रशासकीय इमारत आता पूर्णपणे पडलेली आहे। त्याच्यामध्ये अंदाजे 20 लोक होते, त्यातले 4 लोक बाहेर आलेत। आता इथे NDRF पण पोहोचलेले आहे आणि महापालिकेचे फायर ब्रिगेड, पोलीस कमिशनर साहेब पण इथे आलेले आहेत। आम्ही सर्व आता रेस्क्यू ऑपरेशन इथे चालू आहे। त्यावेळेस मी गेटवरती आलो, त्या टायमाला मी तिला कॉल केला तर तिचं पहिली रिंग वाजली आणि त्यानंतर तिचा मोबाईल स्विच ऑफ झाला। आतापर्यंत काही संपर्क होऊ शकलेला नाही। आवाज येतोय त्यांचा काय असं म्हणणं? स्टाफच्या माध्यमातून कळतंय की तिचा आवाज येतोय म्हणून, पण असं ठोस काही अजून हे शाश्वती येत नाहीये, कारण की तसं कुणी पुढेही जाऊन देत नाहीये आणि तशी कुणी माहिती देत नाहीये। पण कल्पना तर मिळतीये की सगळेजण आतून आवाज देत आहेत। मगाशी जसं सर बोलले की NDRFची टीम आतून सगळ्यांची नावं घेत आहेत, तसं अजून माझ्या कानावरती तर नाही आलं। मी फक्त वाट पाहतोय, इथे उभा आहे की कुठली तरी मला त्यांच्याकडनं माहिती मिळावी। आणि या घटनेची अधिक माहिती देण्यासाठी मिकी घई आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मिकी, घटनास्थळी सध्याची ताजी परिस्थिती काय आहे? नंतर जर आपण बघितलं तर पिंपरी चिंचवड हद्दीतील मोशी ज्या ठिकाणी ही इमारत ढसलेली आहे किंवा कोसळलेली आहे, त्याच ठिकाणी आता आपण आहोत। जर आपण बघितलं तर 15 पैकी जवळपास 4 लोकांना बाहेर काढण्यात NDRFच्या टीमला या ठिकाणी यश आलेलं आहे। आर्मीचे जवान देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आत्ताच त्यांना NDRFच्या जवानांनी वर आपण जिथं बघतोय तिथं सुखरूपपणे बाहेर काढलेलं आहे। डॉक्टर्सची टीम देखील त्या ठिकाणी वर गेलेली आहे। त्यांचे उपचार त्या ठिकाणी सध्या सुरू आहेत, कारण या इमारतीमध्ये ते गेले 3 ते 4 तास अडकलेले होते आणि त्यामुळं त्यांना श्वास घ्यायला देखील या ठिकाणी त्रास होत होता। काही दुखापत देखील किरकोळ त्यांना या ठिकाणी झालेली आहे आणि त्यामुळं जे आर्मीचे डॉक्टर्स आहेत ते देखील त्यांची टीम या ठिकाणी दाखल झालेली आहेत आणि त्यांना या ठिकाणी तपासलं जातंय, त्यांना या ठिकाणी ऑक्सिजन दिलं जातं आहे आणि त्याचबरोबर त्यांना जवळच्या रुग्णालयात देखील नेण्यासाठी पूर्ण ॲम्ब्युलन्सची टीम या ठिकाणी तयार आहे। खाली जर आपण बघितलं तर अजूनसुद्धा 11 ते 12 जण आतमध्येच फसलेली आहेत। त्यांच्यासाठी आर्मीची टीम या ठिकाणी पूर्णपणे तैनात आहे आणि त्यांना लवकरच बाहेर काढण्यासाठी या ठिकाणी शर्तीचे प्रयत्न सुरू आहे। NDRFच्या टीमकडून जे वेगवेगळे साहित्य आहेत त्याच्यानी स्लॅबला मोठं होल पाडण्यात आलेलं आहे आणि त्या होलमधून एक एक मजलं खाली NDRFचे जवान गेलेले आहेत आणि रस्सीच्या आणि इतर साहित्याच्या मदतीने या जवानाला जे आतमध्ये अडकलेले लोक आहेत त्यांनी बाहेर काढलेलं आहे। हळूहळू इतरांना देखील या ठिकाणी काढलं जाते। सगळेजण सुखरूप आहेत अशी आत्ता तरी माहिती मिळते। जे बाहेर निघालेले 4 जण त्यांना या ठिकाणी जर आपण बघितलं तर उपचार दिले जात आहेत डॉक्टरांकडून। आर्मीचे डॉक्टर्स खरं तर या ठिकाणी पोहोचलेले आहेत, आर्मीचे जवान आहेत। ज्या पद्धतीची ही घटना आहे त्याची ग्रॅव्हिटी पाहता सगळेजण मदतीसाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। इमारत बघितलं तर अजूनही पूर्ण तिरकी झालेली आहे आणि इमारत कुठल्याही क्षणी अजून खचू शकते अशी देखील भीती आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी हे बचाव कार्य सुरू। अजून देखील लोकांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। अजून 2 महत्त्वाचा आहे, इमारतीचा आणखी भाग ढासळू नये किंवा खचू नये यासाठी आता खबरदारी घेतली जाते, कारण जर का तसं झालं तर अडकलेल्या लोकांचे हाल आणखी वाढतील। सध्या युद्ध पातळीवर इथे बचाव कार्य, मदत कार्य सुरू आहे। मिकी, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।